दर्शना आणि श्रेयस सकाळी 9 वाजल्यापासून ट्रेकिंगच्या तयारीत गुंतले होते. नाईट ट्रेक असल्यामुळे उशिरा रात्री निघून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत घरी येण्याची त्यांची योजना होती. आईसुद्धा अधूनमधून त्यांना मदत करत होती. बाबांचीही कामावर जायची लगबग सुरू होती. त्यामुळे सर्व आवरून ते दोघा मुलांचा निरोप घेऊन आपल्या कामास निघून गेले. मुंबईतील भांडूपच्या चाळीत राहणारं हे मध्यमवर्गीय तावडे कुटुंब. अशोक, त्यांची पत्नी सुषमा आणि त्यांची 2 मुलं दर्शना आणि श्रेयस. चाळीतली खोली डबल असल्यामुळे वरचा माळा दोघा लेकरांसाठी स्वतंत्र होता. अशोकचं संपूर्ण बालपण आणि शिक्षण गावी झालं होतं. लग्नानंतर काही वर्षांनी आई बाबा देवाघरी गेल्यामुळे बायकोला घेऊन ते कायमचे मुंबईला येऊन स्थायिक झाले होते. त्याला आता तब्बल 20 वर्षे उलटली. नुकतीच दर्शनानं 14वी तर श्रेयसनं 11वीची परीक्षा दिली होती. सुट्टी लागल्यामुळे येत्या मे महिन्यात संपूर्ण कुटुंबाचा गावी जाण्याचा बेत होता. गावी जाण्यापूर्वी दर्शना आणि श्रेयसनं 1-2 ट्रेकिंग्स कराव्यात असं ठरवलं होतं. दोघांनाही ट्रेकिंगचं भारी वेड. दरवर्षी अगदी न चुकता आपल्या मित्रमंडळींसोबत या ना त्या गडावर त्यांच्या सतत फेऱ्या असायच्या. त्यामुळे त्यांचा स्वतःचा असा एक ट्रेकिंगचा मोठा गट तयार झाला होता. नवनवीन गड शोधून काढणे, इतर ट्रेकर्ससाठी तिथल्या वाटा तयार करणे, गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, ही सर्व कामे त्यांचा गट करीत असे. या सर्वात दर्शना अग्रेसर असे. दोघे भावंड लहानपणापासून लाडात वाढल्यामुळे बेफिकर होते. त्यातल्या त्यात दर्शना थोडी जास्तच. स्वतःचं म्हणणं काहीही करून पटवून देण्यात ती सराईत होती. आई देवभोळी असल्यामुळे कसलीही अडचण आल्यास ती लगेच देवापुढे हात जोडत असे. दर्शनाला मात्र ते फारसे रुचत नसे. ती नेहमी आईला म्हणे, "काय ग उठसूट त्या देवाचा धावा करत असतेस?" त्यावर आई म्हणत असे, "तुला नाही कळायचं ते. देव आपल्या आजूबाजूलाच वावरत असतो. आपल्यावर सतत त्याचं लक्ष असतं. त्यामुळे योग्य वेळी तो आपल्यासाठी धावूनही येतो." ते ऐकून दर्शना वैतागून बोलत असे, "गप ग मम्मा, पकवू नकोस. हे देव वगैरे काही नसतं. आणि जे काही घडतं, जी काही परिस्थिती निर्माण होते ना, ती फक्त आणि फक्त माणसांमुळेच. हे बघ, तुला पटत नसेल तर सोडून दे. उगाच माझ्याबरोबर वाद घालत बसू नकोस." आईच्या या वाक्यावर मात्र दोघांचा विषय तिथेच संपत असे. त्यातल्या त्यात श्रेयसचा स्वभाव बाबांवर गेला होता. विसराळू आणि नेहमीच आपल्या धुंदीत वावरणारा. सर्व वस्तू घेतल्याची पडताळणी करून झाल्यावर रात्रीचं जेवण उरकून व आईचा आशीर्वाद घेऊन दोघेही निघाले. 2-3 तासातच ते बेस कॅम्पला येऊन पोहोचले. काही वेळ तिथं आराम करून पहाटेच ट्रेक सुरू करणार होते. तसं दर्शनाने आईबाबांना फोन करून कळवलं होतं. आईबाबांनाही आता या गोष्टींची सवय झाली होती. त्यामुळे ते अगदी निर्धास्त असत. दर्शना आपल्या भावाची काळजी घेईल याची त्यांना खात्री असे. दिवसभरात त्यांचं मुलांशी बोलणं होत होतं. रात्री 9:30 वाजता दोघेही घरी आले. घरात येताच अशोकनं विचारलं, "काय मग, कसा होता ट्रेक?" "भारी होता पप्पा. काय धमाल आली म्हणून सांगू तुम्हाला," श्रेयस उत्साहात म्हणाला. पण दर्शना मात्र गप्प होती. कोणाशी काही एक न बोलता लोखंडी पायऱ्यांवर धडाधड पावले टाकीत ती सरळ माळ्यावर निघून गेली. सुषमाला ते काहीसं विचित्र वाटलं. तिनं श्रेयसकडे याबद्दल विचारपूस केली. त्यावर श्रेयस थोड्या काळजीत म्हणाला, "अगं माहीत नाही, दुपारपासूनच ती शांत आहे. मी काही विचारलं तर फक्त हां आणि नाही एवढंच बोलत होती." सुषमाला कुठेतरी ते खटकलं. कारण ट्रेकवरून आल्यावर दर्शना कधीच अशी वागत नसे. घरी आल्या आल्या ट्रेकबद्दलच्या गोष्टी, तिथली मजा उत्साहाने आईबाबांना सांगत असे. पण आज नेमकं असं काय झालं होतं? याच विचारात सुषमा माळ्याकडे पाहत स्वतःशीच पुटपुटली. "अशी काही? हातपाय पण नाही धुतले." त्यावर अशोक म्हणाले, "अगं वरच्या बाथरूममध्ये होईल फ्रेश. आणि दमली असेल पोरगी. जाऊ दे, झोपू दे तिला. सकाळी बोलू. आणि भूक लागली तर उठून जेवेल." परंतु सुषमाच्या चेहऱ्यावर काळजीची लकीर स्पष्ट दिसू लागली. सर्वांची जेवणे उरकल्यावर श्रेयस झोपण्यासाठी माळ्यावर गेला.
तेव्हा त्याने पाहिले दर्शना बेडवर गाढ झोपली होती आणि जोरजोरात घोरत होती. श्रेयसला काहीसं आश्चर्य वाटलं, कारण दर्शना कधीही घोरत नसे. त्यामुळे त्याला थोडी चिंता वाटू लागली. परंतु खूप दमल्यामुळे त्याने देखील दर्शनाच्या बाजूस जाऊन आपले अंग टाकले. मध्यरात्री कसल्याशा आवाजाने त्याला हलकीशी जाग आली. झोपेतच त्याची नजर बाथरूमच्या ओट्यावर गेली. बाहेरील चांदण्यांचा मंद प्रकाश खिडकीतून आत डोकावत होता. त्या निळसर प्रकाशात केस मोकळं सोडलेलं कुणीतरी आपले दोन्ही हात गुडघ्यावर आणि तोंड जमिनीच्या दिशेनं ठेवून आपली मान हळूहळू इकडून तिकडून हलवत असताना त्याला दिसलं. मध्येच तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत असल्याचा आवाज येऊ लागला. परंतु डोळ्यांवर प्रचंड झोप असल्यामुळे आपण एखादं स्वप्न पाहत असू असा समज करून श्रेयस पुन्हा झोपी गेला. काही वेळानं एका मोठ्या आवाजानं तो खडबडून जागा झाला. त्यावेळी घरातले दिवे पटकन चालू झाले. काही काळाच्या आतच आईच्या किंचाळण्याचा आवाज त्याच्या कानी पडला. त्या आवाजाला दचकून त्यानं आजूबाजूला पाहिलं. दर्शना बेडवर नव्हती. तो प्रचंड घाबरला आणि पळतच खाली निघाला. 1-2 पायऱ्या खाली उतरताच समोरचं दृश्य पाहून तो जागीच थांबला. आई बाबा एका कोपऱ्यात थिजल्यासारखे उभे होते. दोघांचेही डोळे भीतीने पांढरे फटक पडले होते. शहारलेल्या नजरेने दोघेही काहीतरी पाहत होते. श्रेयसचं लक्ष त्या दिशेला गेलं आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. दर्शना केस मोकळे सोडलेल्या अवस्थेत फ्रीजमधील हाताला लागेल ते सामान काढून अधाशासारखी खात सुटली होती. डोळे गरागरा फिरवत गुरगुरत होती. श्वास प्रचंड वाढले होते. जमिनीवर हात फिरवत मिळेल ते तोंडात घालू पाहत होती. फ्रीजमधील किलोभर टोमॅटो तिनं काही मिनिटातच फस्त केले. त्यामुळे रक्तासारखा लाल झालेला तिचा चेहरा आणि त्यावरील असुरी हास्य पाहून तिघांच्याही जीवाचा थरकाप उडाला. श्रेयस अजूनही समोरचं भयावह दृश्य पाहत पायऱ्यांवर खिळून होता. त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यानं बाबांकडे पाहिलं. अशोकने नजरेनंच इशारा करत त्याला खाली येण्यास सांगितले. घाबरलेला श्रेयस दर्शनाकडे पाहतच सावकाश खाली उतरून आईबाबांच्या बाजूला येऊन उभा राहिला. दर्शना मात्र हावरटासारखी फ्रीजमध्ये घुसून मिळेल ते खाण्यासाठी शोधू लागली. रिकामे भांडे सापडल्यास रागाने भिरकावून देत होती. त्याचवेळी तिचं लक्ष बाजूला असलेल्या कुकरकडे गेलं. ती सरपटतच तिथे गेली. कुकरचं झाकण खोलून भिरकावून दिलं. झाकण आदळल्याच्या आवाजानं तिघांच्याही हृदयात धडकी भरली. कुकरमधील भात पाहताच तिच्या डोळ्यात विलक्षण चमक आली. तिने चटकन तो डबा बाहेर काढला आणि भाताचे मोठमोठे गोळे तोंडात कोंबू लागली. काही वेळानं पोट भरल्यावर फ्रीजमधील 2 बाटल्या पाणी घटाघटा पिऊन तिनं एक मोठा ढेकर दिला आणि दोन्ही हाताच्या पंजाने तोंड पुसत पुन्हा शांतपणे चालत माळ्यावर निघून गेली. दर्शना निघून गेल्यावर इतका वेळ शांत असलेल्या तिघांनी सुटकेचा निश्वास टाकला. दर्शनाचं कधीही न पाहिलेलं रूप पाहून सुषमा हमसून हमसून रडू लागली. सोबत श्रेयसही सुषमाला पकडून रडू लागला. अशोक मात्र शांत होते. जणू त्यांना अशा गोष्टींची सवय होती. त्यांची खात्री झाली होती की दर्शनाला कोणीतरी झपाटलंय. त्यांनी लगेचच श्रेयसला विचारले, मला सांग, ही कधीपासून अशी शांत होती? श्रेयस रडतच बोलू लागला. आम्ही गडावर पोचल्यावर तिथे एका गुहेमध्ये जेवायला थांबलो होतो. तेव्हा ताई बाथरूमला जाऊन येते असं म्हणून निघून गेली आणि 15-20 मिनिटांनी जेव्हा परत आली तेव्हा एकदम शांतच होती. तिला जेवायला पण नको होतं. फक्त घरी कधी जाणार एवढंच विचारत होती. आणि एक गडावर शंकराचं एक जुनाट मंदिर होतं. मंदिरात जेव्हा आम्ही जाण्यास निघालो तेव्हा ती जागेवरच थांबली आणि आम्हाला म्हणाली की तुम्ही जाऊन या. मी तिचा हात धरून हट्टानं तिला ओढतच मंदिरात नेऊ लागलो आणि तेव्हा अचानक तिचा चेहरा रागाने लाल झाला आणि ती माझ्यावर जोरात खेकसली. माझा हात झिडकारून तिनं मला ढकलून दिलं. मी तिचं हे रूप यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. मी खूप घाबरलो.
कारण काहीही झालं तरी ताई माझ्यावर कधीच ओरडणार नाही आणि तिचा जरी देवावर विश्वास नसला तरी मंदिरात यायला ती कधीच टाळाटाळ करत नसे. बाकी मित्रांनाही तिचं वागणं थोडं खटकलं, पण पुढे वाद न वाढवता आम्हीच मंदिरात जाऊन आलो. बाहेर आलो तेव्हा आम्ही पाहिलं की ताई एका कातळावर बसून समोरच्या विशाल आंब्याच्या झाडाकडे पाहून हसत होती. वाऱ्याच्या झोतामुळे झाडाच्या फांद्या जोरजोरात हलत होत्या. ते पाहून जणू तिला एक असुरी आनंद मिळत होता. मी त्यानंतर फारसं तिच्याशी बोललो नाही. सर्वांसमोर ती माझ्यावर ओरडली होती. मला राग आला होता, पण मला कुठे माहीत होतं की हे असलं काही तिच्यासोबत घडलं असेल. एवढं बोलून श्रेयस अजून रडू लागला. काही वेळ विचार करून अशोक म्हणाले, म्हणजे जेव्हा ती बाहेर बाथरूमसाठी गेली होती तेव्हाच तिथे तिला कोणीतरी झपाटलं असणार. ते ऐकून इतका वेळ रडत असलेल्या सुषमानं अशोकना म्हटलं, अहो मग वाट कसली बघताय, गावकर काकांना फोन करा ना. घड्याळाकडे हात दाखवत अशोकनं म्हटलं, अगं रात्रीचे 3:30 झालेत, उद्या सकाळीच करेन. आणि आता काळजी करू नकोस, आता काही ती खाली येत नाही. अहो पण सुषमा काही बोलणार इतक्यात तिचं बोलणं अर्ध्यावर तोडत अशोक म्हणाले, मी म्हटलं ना उद्या बघूया. श्रेयस तू इथेच झोप आमच्या बाजूला. समोर पडलेला पसारा आवरल्यावर तिघेही तिथे आडवे झाले, पण त्या रात्री कोणाचाही डोळा लागला नाही. सकाळी लवकर उठून अशोक माळ्यावर दर्शनाला पाहावयास गेले. त्यावेळी दर्शना गाढ झोपलेली त्यांना दिसली. तिच्या जवळ जाऊन त्यांनी तिच्या कपाळावरून हात फिरवला. त्यावेळी गरम पातेल्याचा चटका बसावा तसा त्यांनी हात मागे घेतला. दर्शनाला सडकून ताप भरला होता. त्यांनी तात्काळ डॉक्टरांना बोलावून घेतलं. डॉक्टर आल्यावर त्यांनी झोपेतच तिला इंजेक्शन दिलं आणि काही औषधं सुषमाजवळ दिली. सकाळीच तावड्यांच्या घरी डॉक्टर आल्याची चाहूल लागताच शेजारची मंडळी चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरी आली. परंतु साधा ताप आहे असं सांगून अशोकनं बाकीच्या गोष्टी शेजाऱ्यांना सांगायच्या टाळल्या. सर्वजण निघून गेल्यावर अशोकनं गावी गावकर काकांना फोन केला, परंतु त्यांचा फोन बंद येत होता. काही वेळ प्रयत्न करून देखील फोन लागत नसल्यामुळे निराशेनं त्यांनी फोन बेडवर आपटला. ते पाहून सुषमा म्हणाली, अहो चिडू नका, थोड्या वेळाने पुन्हा करा. नाहीतर गावी तुमचा तो मित्र शंकर, त्यांना फोन करून काकांकडे निरोप द्यायला सांगा ना. ते ऐकल्यावर अशोकनं चटकन फोन उचलून शंकरला फोन लावला आणि घडलेली सर्व हकीकत शंकरच्या कानावर घातली. सोबत काकांकडे निरोप देण्यास सांगितले. परंतु काका दुसऱ्या गावी आहेत आणि 2-4 दिवस तरी ते परतणार नाहीत असे शंकरकडून कळल्यावर अशोक अजूनच खचले. त्यावर शंकरने, काहीही करून तुझा निरोप त्यांच्याकडे आजच पोहोचवतो असं म्हटल्यावर अशोकनं थोडं हायसं वाटलं. सुषमासुद्धा धावतच देवाऱ्यापुढे जाऊन हात जोडू लागली. खूप वेळ आईबाबांच्या हालचाली पाहत शांत बसलेल्या श्रेयस बाबांना म्हणाला, पप्पा हे गावकर काका कोण आहेत? त्यावर अशोक त्याच्या जवळ जात त्याला म्हणाले, अरे आपल्या गावी राहतात ते, हे असलं भूतप्रेत उतरवायचं काम करतात. तशी विद्या त्यांना उगत आहे. आतापर्यंत कितीतरी लोकांना यातून त्यांनी बरं केलं आहे आणि ते सुद्धा कसलेही दाम न घेता. गावात खूप मान आहे त्यांना. झपाटलेल्या माणसाच्या अंगातून भूत बाहेर काढताना मी स्वतः त्यांना पाहिलंय. पण मग पप्पा ते कधी येणार इकडे आणि कधी ताईला बरं करणार? श्रेयस काळजीच्या सुरात म्हणाला, ते नाही येणार. कदाचित आपल्यालाच गावी जावं लागेल असं वाटतंय. अशोक माळ्याकडे पाहत म्हणाले. इथं सुषमानं दुपारच्या जेवणाची सुरुवात केली होती. अशोक घरातल्या घरात येरझाऱ्या घालत सतत फोन तपासू लागले. श्रेयस दुमडलेल्या पायांच्या ढोपरावर दोन्ही हात ठेवून सतत माळ्याच्या दिशेनं पाहत होता. काही वेळानं अचानक माळ्यावर धडपडल्याचा आवाज झाला. तसे तिघेही दचकले. सुषमा धावतच अशोकच्या बाजूला जाऊन उभी राहिली. श्रेयसनं त्याच्या बाबांना घट्ट पकडून ठेवलं. तिघेही माळ्याच्या दिशेनं रोखून पाहू लागले. लोखंडी पायऱ्यांवर धप धप पाय ठेवत दर्शना खाली उतरू लागली. उतरल्या उतरल्या कोणाकडेही न पाहताच मटकन जमिनीवर बसली.
डाव्या पायाची घडी करून उजवा पाय दुमडून आपल्या पोटाशी घेत त्यावर उजवा हात ठेवून ऐटीत बसत ती ओरडली, "ए, जेवायला वाढ मला." तिचा आवाज घोगरा आणि मोठा झाला होता. एक प्रकारची धार तिच्या आवाजाला आली होती. काही वेळ तिघेही तिच्याकडे बघत जागीच खेळून होते. कोणीही उत्तर देत नाही पाहिल्यावर दर्शनानं आपली मान वर केली आणि आपल्या करड्या नजरेनं सुषमाकडे पाहत दात चावत म्हणाली, "ऐकलं नाही बाई ग, जेवायला वाढ गपचीप." ते ऐकून सुषमा थरथर कापू लागली. तेव्हा मानेनंच इशारा करत अशोकनं तिला जेवण वाढण्यास सांगितले. सुषमा थरथरत्या हातानेच दर्शनाला जेवण वाढू लागली. ताटात जेवण आल्यावर दर्शना त्याच्यावर तुटून पडली. 7-8 दिवस उपाशी असल्याप्रमाणे जिभल्या चाटत अन्नाचे गोळे तोंडात भरू लागली. नाही नाही म्हणतात चौघांना पुरेल इतकं जेवण तिनं फस्त केलं. पुन्हा 4 तांबे पाणी घशात उतरवत हातानेच तोंड पुसत माळ्यावर जाऊन आडवी झाली. पोरीची अवस्था पाहून सुषमानं डोळ्याला पदर लावला. श्रेयस आणि अशोक तिला सांभाळायचा प्रयत्न करू लागले. इतक्यात अशोकचा फोन वाजला. त्यांनी ताबडतोब त्याला उत्तर दिलं. हॅलो, कोण? अशोका, अरे मी बोलतोय, गावकर काका. ते ऐकून अशोकच्या आनंदाला पारावार उरला नाही. ते पुढे बोलू लागले, अहो काका, खूप फोन केले मी तुम्हाला, पण तुमचा फोनच बंद येत होता. अरे काय सांगाव तुका, माझ्या फोनची भंगली बॅटरीच संपली, माझ्या लक्षात पण नाही. काका, मला तुमची खूप गरज आहे हो, अशोक काकुळतीच्या स्वरात म्हणाले. अरे होय, माहिता माका, शंकरचो निरोप गावलो म्हणान तुका फोन केलंय. तुम्हाला जमेल का इथे यायला? थंय माका येऊक जमाचा नाही, तुकाच गावाक येऊचा लागात. मी दुसऱ्या गावात असय रे, हैसून माझी लवकर सुटका नाही. पण मग दर्शूला कसं आणणार? हां, आता मी सांगतय तसा कर. एक काळो धागो घी, आपल्या गावच्या देवाचो अंगारो असतलो तुझ्याकडे. तो अंगारो एका कागदात टाकून त्या कागदाची पुडी करून ती त्या धाग्यात घट्ट अडकव आणि मग तो धागो तिच्या हातात बांध. पण तिने बांधू नाही दिलं तर? अशोक थोडे घाबरत म्हणाले. ता झोपलेला असात तेव्हाच बांध. एकदा तो धागो बांधलंस की मग ता शांतच रवात आणि मग ती का गावाक घेऊन ये. तवसर मी पण माझं हायला काम संपवतोय आणि गावाक येतोय. हो काका, चालेल. घाबरा नको, काय नाही होऊचा, देव सांभाळून घेईत. असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. काकांनी सांगितलेल्या गोष्टींची कल्पना अशोकनं सुषमा आणि श्रेयसला दिली. ते ऐकून सुषमाच्या मनातील धाकधूक अजूनच वाढली. काहीतरी अघटित घडले तर, असा विचार तिच्या मनात येऊ लागला. पण अशोकनं तिची समजूत काढत आपल्या पोरीसाठी हे करावेच लागेल असे पटवून दिले. त्यांनी देवासमोर हात जोडले आणि देवाऱ्यातून एक काळा धागा आणि गावच्या देवाचा अंगारा काढला. एका कागदात तो अंगारा काढून त्याची पुडी त्या काळ्या धाग्यात घट्ट बांधली आणि सावकाश पावले टाकीत ते माळ्यावर जाऊ लागले. सुषमा व श्रेयसला खालीच राहण्यास त्यांनी सांगितले. माळ्यावर पोचताच हळूच ते तिच्या बेडपाशी जाऊन पोचले. दर्शना चांगलीच गाढ झोपेत होती. तिचं घोरणं सुरूच होतं. तीच संधी साधत अशोक खाली वाकले आणि तो धागा तिच्या हातावर बांधण्यासाठी ठेवला. तोच घोरण्याचा आवाज एकाएकी बंद झाला. त्यांनी मान वर करून तिरकस नजरेने दर्शनाकडे पाहिले. तेव्हा लाल बुंद डोळ्यांनी दर्शनात त्यांच्याकडे रोखून पाहत होती. तिला जाग झालेलं पाहताच अशोकची छाती जोरजोरात धडधडू लागली. दर्शनाने रागातच उठत फाट दिशी अशोकच्या कानचुलात लगावली. तसे ते मागच्या भिंतीवर जोरात आदळून खाली पडले. तो धागाही दूर फेकला गेला. वरील आदळापट आणि बाबांच्या कणायचा आवाज ऐकून श्रेयसनं खालूनच बाबांना जोर जोरात हाका मारायला सुरुवात केली. सुषमाला मात्र ते सहन न झाल्यामुळे ती धावतच वर गेली आणि तिने जे पाहिलं त्यानं तिची बोबडीच वळाली. संतापलेली दर्शना अशोकच्या छाताडावर बसून त्यांचा गळा दाबत होती. मध्येच एका हाताने सपासप त्यांच्या कानाखाली मारत होती. अशोक स्वतःला सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते,
पण त्या राक्षसी ताकदीपुढे ते हतबल होते. हळूहळू अशोकची शुद्ध हरपू लागली. ते पाहून सुषमानं जोराची किंकाळी फोडली. तिच्या आवाजाने आजूबाजूचे सर्व शेजारी धावत आले. घरात आल्यावर घाबरलेल्या श्रेयसने त्यांना बाबांना वाचवण्याची विनवणी केली. तसे 3-4 पुरुष धावतच माळ्यावर गेले. दर्शनाला तसे पाहताच त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. त्यांनी धावतच जाऊन छाताडावर बसलेल्या दर्शनाला बाजूला करायचा प्रयत्न केला. त्या 4 पुरुषांची ताकदही तिच्यापुढे फिकी पडत होती. त्या पुरुषांना हुसकावून लावत ती पुन्हा अशोकवर धावून जात हिंस्र जनावरासारखी नखांनी वार करू पाहत होती. अशोक आपल्या गळ्यावर हात ठेवून जोरजोरात खोकत सरपटतच दूर जायचा प्रयत्न करू लागले. दर्शनाला सांभाळणे खूपच कठीण जात होते. त्यामुळे अजून 4-5 तरुण माळ्यावर जात त्या सर्वांनी मिळून तिला घट्ट पकडून ठेवले. आता काहीच करता येत नसल्यामुळे ती आणखीन चवताळली. आजूबाजूने पकडलेल्या लोकांचा चावा घेण्याचा प्रयत्न करू लागली. पण सुटका होत नसल्याचे पाहताच रागाने गुरगुरू लागली. त्यांच्याकडे पाहत दात ओठ चावत म्हणाली, भडव्यांनो, सोडा मला, नाहीतर एकेकाला चिरून खाईन. अशोक ताबडतोब जमिनीवर पडलेला धागा उचलत तिला बांधण्यासाठी धावले. तो धागा घेऊन येताना पाहून दर्शना भयंकर पिसाळली. जोरजोरात आक्रोश करू लागली. तिचा तो कर्णकर्कश आवाज भर दुपारी सुद्धा अख्ख्या चाळीत दुमदुमत होता. अशोक तिच्या जवळ जाताच ती म्हणाली, कुत्र्या, कबर जर त्यो धागा माझ्या हातात बांधशील तर तुझ्या पोरीला तर खाईनच, सोबत तुला बी खाईन. अशोकने तिला न जुमानता तिच्या हातात धागा बांधण्यास सुरुवात केली. तशी ती जोरजोरात हालचाल करून हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. धागा बांधून होताच काही काळाच्या आतच तिचे डोळे बंद झाले आणि ती बेशुद्ध झाली. थोड्या वेळाने सर्वांची खात्री पटल्यावर तिला हळूच उचलून बेडवर ठेवण्यात आले. काही वेळ सर्वजण तिची निजलेली मूर्ती न्याहाळत बसले. दर्शनाची झालेली दुरावस्था पाहून अशोक हमसून हमसून रडू लागले. जमलेल्या शेजाऱ्यांनी त्यांना धीर दिला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल विचारपूस केली. तेव्हा तिथे उभ्या असलेल्या सुषमाने सुरुवातीपासूनचा सर्व घटनाक्रम कथन केला. त्यानंतर तिथल्या बऱ्याच जणांनी वेगवेगळे दैवी उपाय आणि काही तांत्रिकांची नावे सुचवली. पण दर्शनाला फक्त गावकर काकाच बरे करू शकतात अशी खात्री असल्यामुळे अशोक यांनी ते उपाय नाकारले. तेव्हा आज रात्रीच आपल्या गावी निघायचे असे त्यांनी ठरवले. तसे तिथल्या एका शेजाऱ्याने एक खाजगी वाहनाची व्यवस्था करत त्यांची गावी जाण्याची सोय केली. रात्री सर्व सामानाची बांधाबांध झाल्यावर बाहेर अशोक शेजाऱ्यांशी बोलण्यात मग्न होते. त्यावेळी दर्शना हरवल्यासारखी शून्यात पाहत उभी होती. अखेर चाळवासियांचा निरोप घेऊन तावडे कुटुंब आपल्या गावच्या दिशेने रवाना झाले. प्रवासात सुषमा दर्शनाशी काही ना काही बोलायचा प्रयत्न करू लागली. पण दर्शना मात्र भावनाशून्य अवस्थेत सतत आपल्या हातातल्या धाग्याकडे पाहत होती. पोरीची अवस्था पाहून गळ्यापर्यंत आलेला हुंदका गिळत सुषमा तिला आपल्या मांडीवर डोकं ठेवून झोपवण्याचा प्रयत्न करू लागली. अशोकही ते पाहून मनातून फार दुखी होत होते. सकाळी 10च्या सुमारास ते आपल्या गावी पोहोचले. आंबा फणसाच्या झाडांनी समृद्ध असे जवळजवळ 40 ते 50 घरं असलेलं ते गाव होतं. प्रत्येक घर स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपत एकमेकांपासून काहीशा अंतरावर होतं. अशोकचं घर सर्वात शेवटी होतं आणि घराच्या मागच्या बाजूस संपूर्ण जंगल. ड्रायव्हरला आजचा दिवस राहून दुसऱ्या दिवशी निघून जाण्यास अशोकने सुचवलं. पण दर्शनाच्या भीतीनं त्यानं ते नाकारलं आणि आल्या पावली तो तसाच निघून गेला. घराजवळ आल्यावर दरवाजाचे कुलूप उघडून अशोक आणि श्रेयसने सर्व सामान आत नेऊन ठेवले. दर्शना आत गेल्या गेल्या हॉलमधील भिंतीच्या बाजूला चटई घालून त्यावर बसली आणि पुन्हा हातातील धाग्याकडे एकटक पाहू लागली. काही वेळाने लगेच त्या चटईवर आडवी होत झोपी गेली. तिघेही तिच्यासमोर उभे राहून चालल्या प्रकाराकडे फक्त पाहत होते. ती गाढ झोपली आहे हे पाहिल्यावर तिघांनी आळीपाळीने आपली अंघोळ उरकून घेतली. अंघोळीनंतर अशोकने श्रेयस आणि सुषमाला दर्शनावर लक्ष ठेवण्यास सांगितले आणि स्वतः ताबडतोब गावकर काकांच्या घराच्या दिशेने निघाले.
तिथे पोचल्यावर त्यांच्या पदरी पडली ती निराशाच, कारण काका अजून आलेलेच नव्हते. पडलेला चेहरा घेऊन ते आपल्या घराच्या दिशेने जाताना त्यांनी काकांना फोन केला. काकांनी फोन उचलल्यावर त्यांना आपण गावी आल्याचे कळविले आणि सोबत काल दुपारी घडलेला सर्व प्रसंग त्यांच्या कानावर घातला. त्यावर काका म्हणाले, काय काळजी करा नको, मी नातवाकडे तुमच्या तिघांसाठी 3 धागे पाठवून देतोय. तिघांनी पण उजव्या हातात बांधा आणि मी 2 दिवसात परत येतोय. मग काय तो तिचो निकाल लावतोय. असं म्हणून काकांनी फोन ठेवून दिला. घरी आल्यावर अशोकने सुषमा आणि श्रेयसला धाग्यांबद्दल कल्पना दिली आणि एकदा दर्शनाकडे पाहिलं. ती झोपेत एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर सतत लोळण्याचा प्रयत्न करत होती. मुळात दर्शना झोपेत कधीच लोळत नसे. अशोक त्याच विचारात असतानाच गावकर काकांचा नातू तिथे धागे घेऊन आला. अशोक यांच्या हातावर ठेवत, हे आजांनी देऊक सांगितलंय नाही, असं म्हणून पटकन निघून गेला. तिघांनीही ते धागे तात्काळ आपल्या हातात बांधले. दुपारी तिघांची जेवणे वगैरे उरकली तरीही दर्शना गाढ झोपेत होती आणि सतत इथून तिथून लोळत होती. कोणालाही तिला उठवण्याची हिंमत होत नव्हती. तिघेही शेजारी बसून कधी एकमेकांच्या तोंडाकडे पाहत तर कधी तिच्याकडे. अशातच दुपार टळून संध्याकाळ झाली. रात्री 9च्या दरम्यान आळोखे पिळोखे देत दर्शना उठली. भिंतीला टेकून एकदा हातातील धाग्याकडे पाहिलं आणि मग घरभर नजर फिरवली. तात्काळ तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले, पण चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते. सुषमाने ते पाहताच ताबडतोब तिच्या पुढ्यात जेवणाचं ताट आणून ठेवलं. दर्शना फक्त एकटक त्या ताटाकडे पाहू लागली. दर्शना जेवत नाही पाहिल्यावर सुषमा स्वतःहून तिला भरवण्याचा प्रयत्न करू लागली. अशोक आणि श्रेयस बाजूलाच उभं राहून पाहत होते. दर्शना एक वेळ त्या ताटाकडे पाही आणि मग भरल्या डोळ्यांनी सुषमाकडे पाही, पण एकही घास तोंडात घेऊ पाहत नव्हती. ती जणू काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या डोळ्यातील अश्रू आणि भावनाशून्य चेहरा पाहून असं जाणवत होतं की जणू तिच्या भावनांवर आतून कुणीतरी ताबा मिळवला होता आणि भावना मोकळ्या करण्यास तिच्यावर मज्जाव करत होतं. पोरीच्या डोळ्यातील पाणी पाहून सुषमाच्या भावनांचा बांध फुटला आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली. दर्शनाच्या पुढ्यात हात जोडून विनवणी करू लागली. मी तुझ्या पाया पडते, तू जो कोणी आहे सोडून दे माझ्या पोरीला. तिने तुझं काय बिघडवलंय? हवं तर मला धर, पण माझ्या पोरीला सोडून दे. पण दर्शनावर त्याचा काही एक परिणाम होत नव्हता. अशोक आणि श्रेयस कसे बसे सुषमाला सावरण्याचा प्रयत्न करू लागले. रात्री सर्व गाढ झोपेत असताना साधारण 2च्या सुमारास अचानक दर्शनाने डोळे उघडले. घरातील अंधार डोळ्यात भरला. नजर इतरत्र फिरवली. देवारातील लुकलुकणाऱ्या बल्बच्या प्रकाशात सर्व झोपलेले दिसले. ती तशीच उठली. मरगळल्यासारखी दरवाजाजवळ चालत गेली आणि दरवाजाची कडी खोलून शांतपणे बाहेर निघून गेली. काही वेळानं सुषमाला जाग येताच तिनं आपल्या बाजूला हात फिरवला आणि ती ताडकन उठून बसली. दर्शना जागेवर नाही हे पाहताच तिने ताबडतोब अशोक आणि श्रेयसला उठवलं. श्रेयसने तात्काळ घरातील दिवे लावले. घरात प्रकाश होताच सर्वांचं लक्ष दरवाजावर गेलं. दरवाजा सताड उघडा होता. अशोक धावतच बाहेर जाणार तेवढ्यात दर्शना जिथे झोपली होती तिथे त्यांच्या पायाला काहीतरी चिकटलं. त्यांनी ताबडतोब ते हातात घेऊन पाहिलं. ती देवाच्या अंगाऱ्याची पुडी होती जी त्यांनी दर्शनाच्या हातात बांधली होती. भयाने त्यांचे डोळे विस्फारले. त्यांच्या लक्षात आलं, म्हणजे दिवसभरात ती सतत इथून तिथून लोळण्याचा जो प्रयत्न करत होती तो या पुडीची गाठ सोडण्यासाठी. या विचाराने त्यांच्या मनाचा थरकाप उडाला. ते पळतच बाहेर आले. बाहेर जिथवर नजर जाईल तिथवर फक्त काळोख होता. अशोकच्या डोळ्यात आसवं जमा झाली. आता पोरगी काही सापडत नाही अशी त्यांची खात्री झाली. पण तात्काळ डोळे पुसत सुषमा आणि श्रेयसला घरात राहायला सांगून ते धावतच शंकरच्या घराकडे निघाले. त्याच्या घराजवळ पोहोचताच त्याच्या दरवाजावर जोर जोरात थापा मारत हाका मारू लागले. शंकर, ए शंकर! काही वेळातच शंकरने दरवाजा उघडला.
अशोकला अवेळी आलेलं पाहून शंकर भ्रमात पडला. पण अशोकनं सांगितलेली घटना ऐकून शंकरने आजूबाजूच्या 5-6 लोकांना जागं करून दर्शनाला शोधण्यासाठी आपल्या सोबत घेतलं. सर्वांनी जंगलाच्या दिशेनं जाण्याचं ठरवलं. जंगलाकडे जाणारा रस्ता अशोकच्या घराजवळून जात होता. त्यामुळे सर्वजण हातात बॅटरी काठ्या घेऊन अशोकच्या सोबत निघाले. अशोकच्या घराजवळ येताच सर्वांचे पाय अचानक थबकले, कारण समोरून दर्शना संमोहित झाल्याप्रमाणे चालत येत होती. त्याच अवस्थेत ती त्यांच्या समोरून चालत जात घरात गेली आणि अंथरुणात जाऊन पडली. सर्वजण अवाक होऊन ते पाहत राहिले, पण अशोकच्या मात्र जीवात जीव आला. काही वेळाने सर्वजण अशोकचा निरोप घेऊन तिथून निघून गेले. घरात येताच अशोकचा चेहरा चिंतातूर दिसू लागला. दर्शना जरी परत आली असली तरी आता तिच्या हातात अंगाराची पुडी नव्हती आणि पुन्हा ती पुडी तिच्या हातात बांधण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. ते घरात गेले तेव्हा सुषमा आणि श्रेयस घाबरून एका कोपऱ्यात उभे होते. दर्शनाचं घोरणं पुन्हा सुरू झालं होतं. तिघेही रात्रभर एकाच जागी बसून राहिले. दर्शना जेव्हा जेव्हा कूस बदले तेव्हा तेव्हा त्यांच्या काळजाचा ठोका चुकत असे. कशीबशी ती रात्र तिघांनी जागून काढली. सकाळी दर्शना झोपेत असल्याची खात्री करताच अशोक ताबडतोब सुषमा आणि श्रेयसला घेऊन बाहेर आले आणि बाहेरून दरवाजाला कुलूप लावले. तेव्हा अचानक बाजूच्या खिडकीवर झडप घातल्याप्रमाणे दर्शना आली. तसे अशोक दचकून मागे सरकले. खिडकीच्या गजांवर आपले दोन्ही हात घट्ट आवळत घोगऱ्या आवाजात बोलू लागली. कुठे चाललास मला टाकून? तुला काय वाटलं ते बडवं मात्र तुला माझ्यापासून वाचवणार? मला माहित नाही असं वाटतं वय तुला? मला समद माहित आहे. या अमावास्येला तुझ्या पोरीला नेते की नाही बघ, ते बोर्ड कवी काय नाही करू शकणार. तिघेही तिच्या बोलण्याने प्रचंड घाबरले. त्यांना आपल्या घरी आता कुठलाही धोका पत्करायचा नव्हता. दर्शनाची जितकी काळजी अशोकना होती तितकीच सुषमा आणि श्रेयसची होती. ते सरळ सुषमा आणि श्रेयसला घेऊन शंकरच्या घरी गेले. शंकरला सर्व गोष्टींची कल्पना देऊन 2 दिवस तिथे ठेवून घेण्यास सांगितले. शंकरनेही अगदी बिनशर्त त्यांना तिथं ठेवून घेतलं. त्यानंतर अशोकने ताबडतोब गावकर काकांना फोन करून काल रात्रीचा घटनाक्रम सांगितला. त्यावर काहीसा विचार करून काका म्हणाले, ह्या काहीतरी वेगळाच हा. या काम कर, कदाचित आज रात्रीपंता जातला तेव्हा त्या रात्री झोपल्यावर दरवाजाचं कुलूप खोलून दरवाजो उघडो ठेव आणि शंकरला सोबत घेऊन तिच्या मागावर जा. रात्रीची ती खय जाता ता बघून ये. जास्त माणसं घेऊन जाऊ नको. ती का चाहूल लागली तर दर्शनाचा काहीतरी बरा वाईट होईल. 2 जण जावा आणि लांबसून बघा ता खय जाता काय करता. मी उद्या सकाळी येतोय, काळजी करा नको. असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. काकांचं बोलणं ऐकून अशोक काहीसे विचारात पडले. तिला कळू न देता तिच्या मागावर जाणं म्हणजे काम जरा जोखमीचं होतं, पण पोरीसाठी वाटेल ते करायला ते तयार होते. त्यांनी तात्काळ ही गोष्ट सुषमा, श्रेयस आणि शंकरच्या कानावर घातली. शंकर त्यांचा जीवाभावाचा दोस्त असल्यामुळे तो रात्री त्यांच्यासोबत येण्यास तयार झाला. रात्रीची जेवणं झाल्यावर साधारण 11:30च्या सुमारास शंकर आणि अशोक दोघेही त्यांच्या घराजवळ गेले. अशोक यांनी हळूच खिडकीतून आत डोकावून पाहिलं. त्यावेळी देवाराच्या मंद लाल प्रकाशात दर्शना आपले दोन्ही पाय मोकळे सोडून त्यावर आपले दोन्ही हात हळूहळू घासत असताना त्यांना दिसली. भीतीनं 2 पावले अशोक मागे सरकले. तासभर वाट पाहिल्यावर अशोकने पुन्हा खिडकीतून डोकावून पाहिलं. त्यावेळी दर्शना झोपल्याचे त्यांना दिसले. त्यांनी हळूवार दरवाजाचे कुलूप उघडले आणि घरापासून काही अंतरावर जाऊन दोघेही दर्शना बाहेर येण्याची वाट पाहू लागले. रात्री 2च्या सुमारास दरवाजा सावकाश उघडला. दर्शना संमोहित झाल्याप्रमाणे घराबाहेर पडत जंगलाच्या दिशेने चालत निघाली. शंकर आणि अशोकही दबक्या पावलांनी तिला कळू न देता तिच्या मागे मागे चालू लागले. चंद्र अमावास्येच्या वाटेवर होता.
आभाळात चांदण्या लुकलुकत होत्या. रात्र गडद होती. जंगलातील झाडांचे आकार अंधारात गुडूप झाले होते. रातकिड्यांची किरकिर शिगेला पोहोचली होती. त्या अंधाऱ्या रात्री अस्पष्ट दिसणाऱ्या तिच्या आकृतीचा अंदाज घेत दोघेही सावध गतीने चालत होते आणि एकाएकी ती दिसेनाशी झाली. त्यांची पावले जागेवरच खिळली. थरथर कापत त्यांची नजर आजूबाजूला फिरू लागली. शंकरने बॅटरी चालू करून एकदा समोरच्या अंधारात फिरवली, पण त्या प्रकाशात गर्द झाडीखेरीज त्यांना काहीच दिसले नाही. तितक्यात त्यांना दुरून कुठून तरी खिदळण्याचा आवाज ऐकू आला. तसे दोघेही चरकले. सावकाश पावले टाकीत त्या आवाजाचा वेध घेत ते त्या दिशेनं चालू लागले. काही मिनिटातच जंगलाच्या मध्यभागी एका लहानशा मोकळ्या जागेत येऊन ते पोहोचले. चांदण्यांच्या मंद प्रकाशात आजूबाजूचे आकार दिसू लागले. डावीकडे सुकलेली नदी आणि किनाऱ्यालगत वाढलेली दाट झाडे. ते उभे असलेल्या जागेवर ठिकठिकाणी काळे खडक जमिनीतून बाहेर आले होते. खडकाच्या आजूबाजूने गवत माजले होते. तो खिदळण्याचा आवाज तिथे स्पष्ट ऐकू येत होता, पण नेमका कुठून ते कळत नव्हतं. अचानक दोघांची नजर समोरच्या विशाल आंब्याच्या झाडावर गेली. ते झाड अक्षरशः गदा हलत होते. मुळात आजूबाजूचे वातावरण अगदी शांत होते. वाऱ्याचे चिन्ह देखील नव्हते. त्या दोघांचीही खात्री पटली की दर्शना तिथेच कुठेतरी असावी. समोरचे जंगल दाट होते. ते हळूहळू श्वास रोखून त्या दिशेनं चालू लागले. काही अंतरावर पोहोचल्यावर जवळच्या एका झाडाचा आधार घेत तिथे उभे राहून समोरचा प्रकार पाहू लागले. ते आंब्याचे झाड नदीच्या अगदी कडेवर होते आणि त्याच्या फांद्या नदीपात्राकडे झुकलेल्या होत्या. त्यांना जाणवलं की त्यातील एक फांदी गदा हलते. म्हणून त्यांनी डोळे बारीक करून त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आणि विजेचा धक्का बसावा तशी एक लहर त्यांच्या पायापासून डोक्यापर्यंत शहारत गेली. छाती वेगाने धडधडू लागली. हातापायांना मुंग्या आल्यासारखे झाले. दर्शना झाडाच्या फांदीवर दोन्ही पाय अडकवून उलटी लटकत जोरात झोके घेत होती. जमिनीच्या दिशेनं सोडलेले तिचे मोकळे केस आणि दोन्ही हात उंचावत मोठमोठ्यानं खिदळत होती. वातावरणात कमालीची गंभीरता आली होती. तिचा आवाज जंगलातील शांतता भंग करत होता. ते दृश्य पाहून दोघांचीही पाचावर धारण बसली. दोघांच्याही कपाळावरून घाम निथळू लागला. अचानक शंकर भीतीनं 2 पावले मागे सरकला आणि एका सुकलेल्या प्लॅस्टिकच्या बाटलीवर त्याचा पाय पडला. तो कर्र आवाज तिच्यापर्यंत पोहोचण्यास पुरेसा झाला. तिचं खिदळणं एकाएकी शांत झालं. झाडाचे हलणे थांबले. अशोकने उभ्या असलेल्या झाडामागून हळूच दर्शनाच्या दिशेनं पाहिलं. उलटी लटकलेली दर्शना आवाजाच्या दिशेनं रोखून पाहत होती. इथे शंकर काहीतरी बोलणार इतक्यात अशोकने त्याच्या तोंडावर हात ठेवत त्याला खाली बसवलं. तेव्हा दर्शना तिच्या घोगऱ्या आवाजात बोलू लागली. कोण आहे तिकडं? तावडीत गावलात तर कुत्र्याची मौत मराल. असं म्हणून ती पुन्हा मोठमोठ्याने खिदळत जोरात झोके घेऊ लागली. इथे दोघांनीही सुटकेचा निश्वास टाकला. काही वेळ गेल्यावर दर्शना झाडावरून खाली उतरली आणि पुन्हा घराच्या दिशेने चालू लागली. मगाशी ज्या ठिकाणाहून आवाज आला होता त्या ठिकाणी पोहोचल्यावर तिनं एक जळजळीत कटाक्ष टाकला, पण तिथे कोणीही नव्हतं. अशोक आणि शंकर केव्हाच ती जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन उभे होते आणि दुरूनच तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. दर्शना कुत्सित हसत तिथून निघाली आणि सरळ घरी जाऊन अंथरुणात पडली. मागोमाग आलेल्या अशोक आणि शंकरने तिला खिडकीतून पाहत झोपलेल्याची खात्री करून घेतली व लगेचच दरवाजाला कुलूप लावून शंकरच्या घराच्या दिशेने निघाले. घरी गेल्यावर त्यांनी पाहिलं की श्रेयस, सुषमा आणि शंकरची बायको त्यांची वाट पाहत बसलेत. दोघेही घरात शिरताच सुषमाने त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली, पण कोणाला काहीही न सांगण्याचे अशोक आणि शंकरने ठरवले
आणि सर्वांना झोपण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी 8च्या दरम्यान सर्वजण शंकरच्या आतल्या खोलीत चहा घेत बसले होते. इतक्यात दारावर थाप पडली. ते पाहण्यासाठी शंकर लगबगीनं बाहेर आला. दारात गावकर काका उभे होते. त्यांना पाहताच शंकरने अशोकच्या नावे आरोळी ठोकली. तसे आतल्या खोलीतून सर्वच जण बाहेर आले. अशोक आणि सुषमाने धावतच जाऊन काकांच्या पायांना स्पर्श केला. उंच शिडशिडीत बांधा, सावळा रंग, चेहऱ्यावर एक प्रकारचा राकटपणा, डोळ्यात गंभीरता, पांढऱ्या पिळदार मिशा, बऱ्यापैकी टक्कल असलेले पण तरीही उरलेले केस शिस्तीत एका बाजूला वळवलेले, अंगात काहीसं मळकट पांढरं शर्ट आणि खाली धोतर, पायात जुन्या चामडी चपला आणि तोंडातल्या तोंडात उरल्या सुरल्या दातांनी सुपारी चगळत गावकर काका एका हातात पितळेचा तांब्या पकडून उभे होते. 65 पार करून सुद्धा चेहऱ्यावरील तेज तसूभरही कमी झालेलं नव्हतं. श्रेयस त्यांच्या व्यक्तिमत्वानं भारावून गेला. काका अशोक आणि शंकरकडे पाहत म्हणाले, चला माझ्या वांगडा, आणि अशोका तुझ्या घराची चावी घे. तसे दोघेही दारातल्या चपला घालून गावकर काकांच्या मागोमाग निघाले. गावकर काका अशोकच्या घराबाहेरील खळ्यात येऊन थांबले. तसे मागे वळून दोघांना पाहत म्हणाले, आता मी काय सांगतय ता नीट ऐका. आपणाक तिका मंदिरात घेऊन जाऊचा. ह्या देवाचो अंगारो घातलेला पानिया. हातातला तांब्या दाखवत ते म्हणाले. ह्या पाणी तिच्या अंगावर पडल्यावर अंग भाजल्यासारखा ता थैथै नाचू लागात. तेव्हा तुम्ही दोघांनी ताबडतोब जाऊन ते का धरा. मग यो देवाचो धागो मी तिच्या हातात बांधतोय. मग ता शांत होईत. असं म्हणून काकांनी अशोक यांना दरवाजाचे टाळे उघडण्यास सांगितले. अशोकने टाळे खोलून दरवाजा उघडला आणि हळूच आत डोकावून पाहिलं, पण दर्शना आत कुठेच दिसेना. तेवढ्यात भांडे जमिनीवर पडल्याच्या आवाजाने अशोक दचकले आणि मागे सरकले. तसे काका धावतच आत शिरले. मागोमाग दोघेही गेले. तिघेही जेव्हा किचनजवळ गेले तेव्हा त्यांनी पाहिलं, साखरेचा डबा खाली पडला होता. फळे अर्धवट खाऊन टाकली होती. भाज्यांची पाने इतरत्र पसरलेली होती. किचनमधील लहान सहान वस्तू अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्या होत्या. दर्शना जमिनीवर पाय पसरवून मेथीची जुडी आपल्या दातांनी टराटरा चावत होती. काकांना पाहताच दात विचकत म्हणाली, आला स्वैर म्हाताऱ्या. होय, इलय तुझो बंदोबस्त करू. असं म्हणून त्यांनी तांब्यातील पाणी उजव्या हाताच्या ओंजळीत घेतलं आणि तिच्या जवळ जाऊ लागले. त्यांच्या हातातील पाणी पाहून ती घाबरूनच बसल्या जागेवरून हाताच्या सहाय्याने मागे मागे सरकू लागली. जवळ जाताच काकांनी क्षणाचाही विलंब न लावता तिच्या अंगावर पाणी शिंपडले. उकळत्या तेलाचे शिंतोडे अंगावर उडावेत तशी मोठ्याने किंचाळत अंग भाजल्याप्रमाणे ती जमिनीवर तडफडू लागली. भयंकर वेदना तिच्या शरीरातून उठू लागल्या. अशोक आणि शंकर आवासून सर्व प्रकार पाहत होते. ती कशीबशी उठून उभी राहत काकांच्या अंगावर झेप घेण्याच्या तयारीत होती. तोच काकांनी पुन्हा तिच्या अंगावर पाणी शिंपडले. तशी ती पुन्हा खाली कोसळून तडफडू लागली. काकांनी अशोक आणि शंकरला डोळ्यांनी इशारा केला. तसा दोघांनी जाऊन तिला घट्ट पकडून उभं केलं. खवळलेली दर्शना त्यांच्या अंगावर गुरगुरत स्वतःची सुटका करू पाहत होती, परंतु त्या पाण्यामुळे तिची शक्ती काम करत नव्हती. काकांनी ताबडतोब तिच्या जवळ जाऊन तिच्या हातात धागा बांधला. तशी ती बेशुद्ध झाली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता तिला मंदिरात नेण्यात आले. गावात शंकराचं स्वयंभू मंदिर होतं. गावापासून काहीसं अलिप्त पण उंच उंच झाडांच्या सहवासात राहणारं. मंदिर फारसं मोठं नसलं तरी नेटकं आणि सुबक होतं. मंदिराचा आवार मोठा होता. आवारात निरनिराळ्या तऱ्हेची झाडे होती. मंदिरासमोरच एक लहानसं कौलारू खोपटं 4 जाडजूड लाकडी खांबांवरती उभं होतं. 4ही बाजूनी खुलं असं ते खोपटं होतं. रात्रीच्या वेळी गावातील पोरं तिथे झोपत असत. मुख्य गाभारा आणि सभामंडप अशी मंदिराची रचना होती. गाभाऱ्यात शंकराची तेजस्वी स्वयंभू पिंड होती. सभामंडपात गावकर काकांच्या मुलाने
2 पाट समोरासमोर ठेवले होते आणि हातात नारळ घेऊन तो एका बाजूला उभा होता. दर्शनाला मंदिरात आणण्यात आले. ती काहीशी शुद्धीवर होती, पण तरीही तिच्या डोळ्यातील तंद्री उतरलेली नव्हती. गावकर काकांनी मुलाच्या हातातील नारळ घेऊन त्याचा शेंडा पिंडीच्या दिशेनं करत तो जमिनीवर ठेवला आणि हात जोडून दर्शनासाठी देवाकडं गाऱ्हाणं घातलं. त्यानंतर तो नारळ उचलून गाभाऱ्यातील एका कोपऱ्यात ठेवून दिला आणि सभामंडपात ठेवलेल्या पाटांपैकी एका पाटावर येऊन ते बसले. तर दुसऱ्या पाटावर शंकर आणि अशोकने दर्शनाला बसवले. ती अजूनही पूर्णतः शुद्धीत नसल्यामुळे दोघांनीही तिला घट्ट पकडून ठेवलं होतं. काका आपले दोन्ही हात ताठ करून 2 गुडघ्यांच्या 2 टोकावर ठेवत डोळे बंद करून ध्यानस्थ बसले. अशोक आणि शंकर त्यांच्या शांत मूर्तीकडे पाहत होते. 10-15 मिनिटे अशीच निघून गेली आणि काकांनी डोळे उघडले. त्यांनी ताबडतोब आपल्या मुलाला जवळ बोलावत अशोकचा मुलगा श्रेयसला घेऊन येण्यास सांगितले. ते पाहून अशोक काहीसे चिंतित पडले, पण नक्की काय होणार याची ते आतुरतेने वाट पाहू लागले. म्हणून त्यांनी काकांना एकाही शब्दाने विचारले नाही. काही वेळातच काकांचा मुलगा श्रेयसला घेऊन आला. श्रेयस मंदिरात येताच काका पाटावरून उठले आणि श्रेयस जवळ गेले. त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, माका सांग, तुम्ही गडावर गेला होतास तेव्हा ताईसोबत नेमका काय झाला होता? त्यावर श्रेयस म्हणाला, मी बोललो पप्पांना की ताई गप्प गप्पच होती. श्रेयसला अर्ध्यावर थांबवत काका म्हणाले, ता नाही, त्याच्या आधी जेव्हा तुम्ही गडाच्या पायथ्याशी होतास तेव्हा काय झालेला आठवून बघ. ते ऐकून श्रेयस डोक्याला ताण देत आठवायचा प्रयत्न करू लागला आणि अचानक त्याला काहीतरी आठवले. तसा तो म्हणाला, हां, आठवलं. जेव्हा आम्ही किल्ल्यावर चढाई करणार होतो तेव्हा सुरुवातीलाच एक छोटंसं कालीमातेचं मंदिर लागलं होतं. त्या मंदिराच्या मागे एक लहानशी जागा होती जिथे लोखंडी तारेचं कुंपण घातलं होतं आणि त्याच्या आतमध्ये 3-4 नारळ एका लाल फडक्यात गुंडाळून टाकले होते. तिथे एक बोर्डसुद्धा होता आणि त्यावर लिहिलं होतं की हे नारळ शापित आहेत, कुणीही त्यांना स्पर्श करू नये. पण ताई ऐकेल ती कसली, तिनं बाजूला पडलेली एक भली मोठी काठी उचलत त्या कुंपणाच्या आत घातली आणि त्यापैकी एक नारळ काठीने ढकलत आपल्या जवळ ओढू लागली. तो प्रकार पाहून आम्ही सर्वांनी तिला रोखलं, पण ती आमच्यावरच हसत आम्हाला वेढ्यात काढू लागली. पण काही मित्रांनी जबरदस्ती तिच्या हातातील काठी काढून घेतली आणि तिचा मूर्खपणा थांबवण्यास सांगितले. तशी ती शांत झाली आणि ओके बोलून आमच्या मागे मागे चालू लागली. काही वेळाने आम्ही एका ठिकाणी विश्रांती घ्यायचा निर्णय घेतला आणि तेव्हा आम्हाला जाणवलं की ताई आमच्यात नव्हती. आम्ही तिच्या नावाने जोरजोरात हाका मारू लागलो. काही वेळातच तिचा प्रतिसाद आला आणि धापा टाकतच ती आमच्या समोर आली. कुठे होतेस म्हणून विचारल्यावर ती म्हणाली की तिच्या शूजचे लेस सुटले होते, ते बांधत बसली म्हणून मागे राहिली. त्यानंतर गडाच्या टोकाशी जाईपर्यंत ती आमच्यासोबतच होती आणि मग जेव्हा ती जेवणाच्या वेळी बाथरूमला जाते असं सांगून गेली तेव्हा परत आल्यापासून ती अशी शांतच होती. श्रेयसचं बोलून होताच अशोकने काकांना विचारलं, नक्की काय झालंय काका? त्यावर अशोककडे वळत काका म्हणाले, ऐक, दर्शना जेव्हा मागे राहिला होता तेव्हा तो नारळ पुन्हा घेऊ गेलेला. मित्रांका त्यांना खोटा सांगल्यान की बुटाची नाडी सुटली म्हणान. तेका तो नारळ घेऊन फोडूचो होतो आणि सिद्ध करूचा होता की भूत प्रेत असला काय नसता. म्हणून कोणाक न सांगता तो नारळ आपल्या बॅगेत घालून ता गडावर गेला. त्याच्यानंतर जेवच्या वेळेत बाथरूमला जात आहे असा खोटा सांगून तो नारळ आपल्या बरोबर घेऊन गेला. एका खडकाळ जागेवर जाऊन त्यांना तो नारळ त्या लाल कपड्यातून बाहेर काढल्यान आणि तिथल्या खडकावर आपटल्यान. नारळ फुटल्याबरोबर त्यात बांधून ठेवलेला पिशाच्च तिच्या अंगात शिरला. ते ऐकून श्रेयस हादरूनच गेला. काकांजवळ असलेल्या विद्येचं त्याला अप्रूप वाटलं. अशोकने चिंताग्रस्त चेहऱ्याने काकांना विचारलं, काका मग आता पुढे काय करायचं? त्यावर काका म्हणाले, रात्री 12:30 नंतर अमावास्या लागता. या पिशाच्च काय साधासुद्धा नाही हा, एक खुनशी बाई हा. एकदा अमावास्या लागली की मग ता कोणाक ऐकूचा नाही आणि दर्शना घेऊन कायमचा जाऊ शकता.
इतके दिवस तर अमावास्येची वाट बघत होता, तेव्हा जा काय करूक होया ता आजच. एवढं बोलून काका काही वेळ शांत झाले आणि काहीशा विचारात गढून गेले. मंदिरातील वातावरण कमालीचं गंभीर झालं होतं. काका पुढे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. काकांनी गाभाऱ्यातील पिंडीला नमस्कार केला आणि अशोक जवळ येऊन म्हणाले, आज रात्री या बाईचो कायमचो बंदोबस्त करूचो हा. तेव्हा रात्री 10 वाजता दर्शनाक मंदिरात घेऊन ये. बाकी पुढचा मी बघीन. देवाचा आशीर्वाद घेऊन अशोक आणि शंकर दर्शनाला घरी घेऊन आले. दर्शनाला घरी आलेले पाहताच सुषमाने रडतच तिला घट्ट मिठी मारली. दर्शना मात्र शांतच होती. अशोक यांनी सर्व घटनाक्रम सुषमा यांच्या कानी घातला आणि त्यानंतर सर्वजण रात्र होण्याची वाट पाहू लागले. रात्री 10 वाजता अशोक आणि शंकर दर्शनाला मंदिरात घेऊन आले. दिवसा दिसणारं मंदिराभोवतालचं जंगल रात्री काळोखाच्या कुशीत गुडूप झालं होतं. मंदिरातील एकमेव जळणारा दिवा आपला पिवळा प्रकाश काही अंतरावर फेकत होता. मंदिरासमोर असलेलं कौलारू खोपट्याचं अस्तित्व अंधारात नाहीसं झालं होतं. रात पक्ष्यांचे चित्रविचित्र आवाज अधूनमधून कानी पडत होते. काका अगदी तयारीनिशी मंदिरात उपस्थित होते. सोबत त्यांचा मुलगा आणि गावातील 5-6 पुरुष मंडळीही हातात बॅटरी घेऊन सभामंडपात उभे होते. एखाद्यावरील भूत उतरवायचे असल्यास काकांना नेहमी मदत लागे, तेव्हा गावातीलच ठरलेली काही माणसे त्यांच्या सोबतीला असत. दर्शनाला सभामंडपात आणण्यात आले. एकदा सर्वांनी गाभाऱ्यातील पिंडीसमोर हात जोडून गाराने घातले. त्यानंतर लगेचच तिला मंदिराच्या मागच्या बाजूस आणण्यात आले. तिथे जमिनीवर 2 पाट समोरासमोर ठेवण्यात आले होते. ज्या पाटावर काका बसणार होते त्याच्या शेजारी एक नारळ, एक लाल सुती फडका, पांढरा धागा, वेताची बारीक लांब काठी आणि पाण्याने भरलेल्या पितळेचा तांब्या अशा गोष्टी मांडून ठेवल्या होत्या. तर दुसऱ्या पाटाभोवती वेगवेगळी कडधान्ये वापरून बनवलेल्या पिठाने रिंगण बनवलेलं होतं. काका समोरच्या पाटावर जाऊन बसले आणि त्यांनी दर्शनाला समोरील पाटावर बसवण्यास सांगितले. पण तत्पूर्वी आपल्या मुलाला दर्शनाच्या हातामध्ये बांधलेला धागा काढून टाकण्यास त्यांनी सांगितले, जेणेकरून ते पिशाच्च जागृत होईल आणि त्याला बाहेर काढणं सोपं जाईल. त्यावर लगोलग त्यांचा मुलगा धागा काढून टाकण्यासाठी पुढे सरवला. तसे काकांनी त्याला काहीसे थांबवत तिथे उभ्या असलेल्या 5-6 जणांना उद्देशून म्हटलं, एका घट्ट धरून ठेवा. या जा काय पिशाच्चा हा ता भयंकर शक्तिशाली हा. हातामधलो धागो जसो कापलो जाईत तसा ता पिशाच्च लगेच जागृत होईत आणि तुमका तेका सांभाळणं कठीण जाईत. तेव्हा ताबडतोब तेका पाटावर बसवा, नाहीतर सगळाच कठीण होऊन जाईत. काकांच्या बोलण्यातील गंभीरता लक्षात घेता सर्वांनी माना डोलावल्या आणि दर्शनाला घट्ट धरून ठेवलं. ज्या क्षणी मुलाने हातामधील धागा काढला त्या क्षणी दर्शनाचे डोळे विलक्षण चमकले. शांत डोळ्यात अचानक क्रूरता जागृत झाली. चेहऱ्यावर प्रचंड भेसूरता दिसू लागली आणि पाते लवते न लवते तोच तिनं एका दोघांच्या हाताचा कडकडून चावा घेतला आणि स्वतःला सोडवत तिथून पळ काढला. सर्वजण गोंधळून तिला पकडण्यासाठी तिच्या मागे धावू लागले. ती जोरजोरात हसत जंगलाच्या दिशेने पळू लागली. पण काही अंतरावर जाताच विजेचा झटका बसावा तशी ती दूर फेकली गेली. खाली पडल्यावर तिनं रागातच त्या दिशेला पाहिलं. संपूर्ण मंदिराच्या आवाराला पिठानं रिंगण घातलं होतं. त्यामुळे तिला तिथून निसटणं सध्या तरी शक्य नव्हतं. पण थोड्याच वेळात अमावास्या लागणार होती, तेव्हा कुठलंही रिंगण तिला अडवू शकणार नव्हतं. सर्वजण तिच्या दिशेने धावून येत आहेत हे पाहिल्यावर ती तशीच उठली आणि अंधारात गुडूप होऊन गेली. आता मात्र त्या पुरुषांची भीतीने तारांबळ उडाली. जो तो एकमेकांच्या जवळ राहत आजूबाजूला बॅटरीचा प्रकाश टाकत सावकाश चालत तिचा शोध घेऊ लागले. काका मात्र हातामध्ये पितळेचा तांब्या घेऊन निडर होऊन तिला शिव्या देत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू पाहत होते. पण ती कोणालाच भीक घालत नव्हती. तेवढ्यात कोणाचा तरी जोरात ओरडण्याचा आवाज आला. तसे सर्वांनी त्या दिशेला बॅटरीचा प्रकाश टाकला आणि त्यांनी पाहिले की दर्शना त्यांच्यातील एका माणसाच्या खांद्याचा जोरजोरात चावा घेत होती. सर्वजण तिच्यावर धावून जाणार तोच ती पुन्हा सरसर करत तिथून दिसेनाशी झाली.
तो माणूस वेदनेने कळवळू लागला. तिच्या दातांनी त्या माणसाच्या खांद्याचे लचके तोडले होते. सर्वांनी मिळून त्या जखमी माणसाला उचलून गाभाऱ्यात नेऊन ठेवले आणि पुन्हा दर्शनाचा शोध घेत मंदिराच्या आवारात फिरू लागले. आता मात्र सर्वांना कळून चुकलं होतं की हे नेहमीच्या पठडीतलं पिशाच्च नव्हतं. लवकरात लवकर जर तिला बंदिस्त केलं नाही तर काहीतरी अनर्थ होण्याची शक्यता होती. प्रत्येकाच्या मनावर कमालीचं दडपण आलं होतं. जो तो आजूबाजूला नजर फिरवू लागला. ती कधी कुठून कोणावर झेप घेऊन त्याचा फडशा फाडेल याचा काही नेम नव्हता. काकांनी सर्वांची भीती जाणली. त्यांनी सर्वांना जवळ बोलावून घेतलं. त्यांची भीती दूर करण्यासाठी ते त्यांना काही सांगणार इतक्यात त्यांना कौले खाली कोसळल्याचा आवाज ऐकू आला. सर्वांनी ताबडतोब मंदिरासमोरील खोपट्यावर प्रकाश टाकला. दर्शना कौलांवर बसून रक्ताळलेल्या दातांनी खिदळत त्यांच्याकडे पाहत होती. तिचा चेहरा भेसूर होत चालला होता. काका तिच्या दिशेनं एक पाऊल टाकणार तोच तिनं बाजूच्या झाडावर झेप घेतली आणि त्याच्या फांदीवर उलटे लटकून जोर जोरात झोके घेऊ लागली. अशोक आणि शंकर 2 पावले मागे सरकले. ते भयानक दृश्य त्यांनी यापूर्वी अनुभवले होते. बाकीचे मात्र डोळे विस्फारून त्या सैतानी शक्तीकडे अवाक होऊन पाहत होते. तिची वाढती दहशत पाहून काका सोडून सर्वांचे हातपाय भीतीने लटपटू लागले. झोके घेता घेता ती करड्या आवाजात बोलू लागली. ए बडव्यांनो, आपला जीव प्यारा असेल तर आत्ताच इथनं निघून जा, नाहीतर एकेकाची मुंडी पिरगळून टाकेन. असं म्हणून ती जोर जोरात हसू लागली. काळजात धडकी भरावं असं तिचं राक्षसी हास्य होतं. काकांनी ताबडतोब सर्वांना तिच्यावर धावून जाण्यास सांगितले. सर्वजण तिच्या दिशेनं धावून जाताच तिनं पुन्हा एकदा खोपटाच्या कौलांवर झेप घेतली आणि पालीसारखी सरपटत खोपटाच्या विरुद्ध बाजूस जात नाहीशी झाली. काकांनी सर्वांना इशारा करत खोपटाच्या दुसऱ्या बाजूस जाण्यास सांगितले आणि स्वतः एकटे एका बाजूस उभे राहिले. सर्वजण हळूहळू खोपटावरील कौलांवर बॅटरी मारत विरुद्ध बाजूस जाऊ लागली. तिथे पोचताच त्यांना कौलांवर झाडांच्या पालापाचोळ्याखेरीज काहीच दिसले नाही. इथे काका एका हातातील बॅटरीचा प्रकाश आजूबाजूच्या झाडांवर मारू लागले आणि तेव्हा त्यांना जाणवलं की त्यांच्या मागे कोणीतरी उभं आहे. त्यांनी खांद्यावरून आपली मान काहीशी मागे नेत पाहण्याचा प्रयत्न केला. दात ओठ चावत दर्शना मागून काकांना पाहत होती. तिच्या डोळ्यात प्रचंड द्वेष भरला होता. रागाने तिचा चेहरा लालबुंद झाला होता. काकांनी हळूच आपली बॅटरी काखेत अडकवत उजव्या हाताच्या ओंजळीत तांब्यातील पाणी ओतून घेतलं आणि 1-2 सेकंद थांबत पटकन मागे वळून पाणी शिंपडलं. पण मागे होतं कोण? कोणीच नाही. ते पुन्हा खोपट्याच्या दिशेने वळले तोच दर्शना त्यांच्या समोर उभी होती. ते दचकून 2 पावले मागे सरकले आणि तांब्यातून पाणी घेणार तसे दर्शनाने त्यांच्या हाताला जोराचा झटका दिला. त्याबरोबर हातातील तांब्या खाली पडला. एका हाताने काकांचा गळा दाबत तिनं काकांना वर उचललं आणि त्यांच्या डोळ्यात पाहत बोलू लागली. माझा बंदोबस्त करणार वैर म्हाताऱ्या, आता तुझी मुंडीच पिरगळते की नाही बघ. असं म्हणून तिनं काकांच्या गळ्यावरील पकड अजूनच घट्ट केली. काकांना काहीच करता येईना. त्यांचे डोळे लाल होऊ लागले. तोंडातून लाळ बाहेर पडू लागली. तेवढ्यात दर्शनाच्या डोक्यावर एक दगड येऊन आदळला. तिनं रागात त्या दिशेला पाहिलं. सर्वजण ओरडतच धावत येत होते. तसं तिनं काकांना दूर फेकून देत तिथून पळ काढला. सर्वजण काकांच्या जवळ आले. काका आपल्या गळा धरून जोर जोरात खोकत त्यांना म्हणाले, माका सोडा, माका सोडा, तिका धरा आधी, लवकर जावा, लवकर जावा. तसे सर्वजण तिच्या मागून धावू लागले. काकांनी घड्याळात वेळ पाहिली. 11:30 झाले होते. म्हणजे 1 तासात अमावास्या लागणार होती. ते कसे बसे स्वतःला सावरत उभे राहिले आणि सावकाश चालत मंदिरात गेले. तिकडे दर्शना अक्षरशः सर्वांना झुलवत होती.
पण कोणाच्याही हाती येत नव्हती. काकांनी मंदिरात जाऊन डोळे बंद करून देवापुढे हात जोडले. सर्वजण तिच्या मागे धावून धावून दमले होते. सर्वांची छाती फुलून आली होती. तोंडातून शब्द फुटत नव्हता. सर्वजण मंदिराच्या भिंतीचा आधार घेत दम खात बसले. दर्शना त्यांच्याकडे पाहत मागच्या पावली चालत जोर जोरात हसत होती. अशोकचे डोळे पाणावले. त्यांना कळून चुकले की दर्शना आता कायमची आपल्याला सोडून जाणार. त्यांचा स्वतःवरील ताबा सुटला आणि ते ओक्साबोक्शी रडू लागले. शंकर त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करू लागला. दर्शनाचं भेसूर हास्य क्षणोक्षणी वाढत चाललं होतं. विजयाची मुद्रा तिच्या चेहऱ्यावर दिसू लागली. मंदिराच्या पायऱ्यांवर दोन्ही हात मागे ठेवून काका शांतपणे तिच्याकडे पाहत उभे होते. तिची नजर काकांकडे गेली आणि तिचं हसणं अजून वाढलं. काकांकडे पाहत मागे मागे चालत जात असताना अचानक जोराचा झटका बसावा तशी ती खाली कोसळली आणि अंग भाजल्याप्रमाणे जमिनीवर तडफडू लागली. उकळत्या तेलात पाय घसरून पडावे तशा असंख्य वेदना तिच्या सर्वांगाला होऊ लागल्या. प्रचंड किंकाळ्या तिच्या तोंडून फुटू लागल्या. विवळत ती तिथून उठून जायचा प्रयत्न करू लागली, पण तिला तिथून उठता येईना. जणू तिची शक्ती एकाएकी संपुष्टात आली होती. ते पाहताच क्षणाचाही विचार न करता सर्वांनी तिच्या दिशेनं धाव घेतली आणि काही काळाच्या आतच तिच्यावर झडप घालत तिच्या मुसक्या आवळल्या. काका हळूहळू पायऱ्या उतरू लागले. तिला मागच्या बाजूस घेऊन जाण्यास त्यांनी इशारा केला. ती ज्या ठिकाणी कोसळली त्या ठिकाणी मगाशी सांडलेला तांब्या काकांनी उचलला आणि चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून मंदिराच्या मागच्या दिशेनं चालत गेले. तोवर सर्वांनी दर्शनाला पाटावर बसवले होते. काका देखील तिच्या समोरील पाटावर येऊन बसले. काकांनी सर्वांना मागे उभं राहण्याची आज्ञा दिली, कारण दर्शना आता रिंगणाबाहेर जाऊ शकत नव्हती. ती भयंकर चिडली होती. तिच्या डोळ्यात आगडोंब उसळला होता. रागाने तिचं शरीर थरथरू लागलं. दात ओठ चावत ती बरळू लागली. पडव्या, सोड मला. कुत्र्या, एकदा सोड. नाही तुला इथं जिवंत गाडला तर नावाची ताराबाई नाही मी. सोड. काकांनी ताबडतोब बाजूला ठेवलेली वेताची काठी उचलून तिच्या डाव्या बाजूवर जोरात मारली. तशी ती जोराची कळवळली आणि चवताळून काकांना शिव्या घालू लागली. कुत्र्या, चित्ता नाही सोडणार तुला. फकस्त एकदा मला इथनं बाहेर येऊ दे. नाही तुझ्या नरडीचा गोड घेतला तर बघ. तिला त्या रिंगणाच्या आत काहीच करता येईना. त्यामुळे तिचा संताप क्षणागणिक वाढत चालला होता. फक्त काकांकडे जहरी नजर टाकत आखडल्यासारखी बसून होती. काकांनी पुन्हा एकदा तिच्यावर काठीचा वार केला. तशी ती कणली. काका तिला म्हणाले, माझो बंदोबस्त करतल. अरे तुझ्यासारखी 100 भूतांका बांधून ठेवलंय. असं म्हणून त्यांनी तिला काठीने झोडपायला सुरुवात केली. काठीच्या वाराने तिला असंख्य वेदना होऊ लागल्या. तिचा किंचाळण्याचा आवाज विचित्र आणि मोठा येऊ लागला. तिला मारता मारता नारळाकडे बोट दाखवत काका म्हणाले, ताबडतोब या शरीर सोड आणि जैसून इलस थय परत जा. पिवळतच ती म्हणाली, मला नाही जायचं. मी नाही जाणार. मी इथेच राहणार. ते ऐकताच काकांनी तिला अजून मारण्यास सुरुवात केली. तशी ती वेदनेने कळवळू लागली, गयावया करू लागली. काही वेळाने मार सहन न झाल्यामुळे ती रडू लागली. तिच्या भेसूर रडण्याने मंदिर परिसरातील शांतता भंग पावत होती. कुत्री जोर जोरात भुंकू लागली. काकांनी पुन्हा एकदा काठी उगारून तिला विचारले, बोल, या नारळात जातस की नाही, की अजून फटके होय? त्यावर तिने रडतच म्हटलं, जाती, मारू नको. चल ताबडतोब. नारळाकडे बोट दाखवत काका म्हणाले. तिचं रडणं एकाएकी थांबलं आणि आपल्या करड्या आवाजात म्हणाली, आता मी जाती, पण तुला हे लय महागत पडणारे म्हाताऱ्या.
ते ऐकताच काकांनी तिला काठीने जोराचा फटका मारला. तशी दर्शना बेशुद्ध होऊन खाली कोसळली आणि काकांच्या पुढ्यातील नारळ काहीसा हलला. अशोक लगेचच दर्शनाला उचलण्यासाठी धावले, पण काकांनी त्यांना हाताने इशारा करत तिथेच रोखले. काकांनी आपल्या खिशातून देवाच्या अंगाऱ्याची पुडी काढली. त्यातील काही अंगारा त्यांनी नारळाला लावला आणि काही दर्शनाच्या कपाळी लावला. त्यानंतर तो नारळ लाल फडक्यात बांधून त्यावर पांढरा धागा बांधला आणि अशोकला दर्शनाच्या तोंडावर पाणी शिंपडण्यास सांगितले. अशोकने तात्काळ तिच्या तोंडावर पाणी शिंपडले आणि तिला हलवून उठवण्याचा प्रयत्न करू लागले. दर्शनाला हळूहळू जाग येऊ लागली. डोळे किलकिले करून तिनं समोर पाहिलं. वडिलांचा चेहरा दिसताच तिनं घट्ट मिठी मारली आणि दोघेही बापलेक रडू लागले. शंकर आणि इतर मंडळींनी दोघांना सावरत मंदिरात आणले. मंदिरात येताच अशोक आणि दर्शनाने मनोभावे देवाचं दर्शन घेतलं आणि बाजूलाच उभ्या असलेल्या काकांच्या पाया पडून त्यांचे मनापासून आभार मानले. काकांनी फार काही न बोलता सकाळी घरी येईन असं बोलून त्यांना घरी जाण्यास सांगितले. काही वेळाने सर्वजण एकमेकांचा निरोप घेऊन घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीच काका आपल्या मुलासह अशोकच्या घरी गेले. अशोक देखील त्यांचीच वाट पाहत बसले होते. काका घरात येताच सुषमाने ताबडतोब काकांचे पाय धरले आणि पुन्हा एकदा त्यांचे आभार मानले. त्यावर काकांनी तिला म्हटलं, अरे किती वेळा आभार मानतास, पुरे आता. त्यानंतर सुषमा बाजूला होऊन तिनं दर्शनाला काकांच्या पाया पडण्यास सांगितले. दर्शना पाया पडत असताना सुषमा म्हणाली, पाहिलंस, तुझा विश्वास नव्हता ना देवावर? बघ, देवानेच तुला वाचवलं. दर्शनाला तिची चूक उमगली होती. आईची माफी मागत ती हमसून हमसून रडू लागली. गावकर काका तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, गो चेडवा, रडतस काय? जा झाला तर आता विसरून जा. आणि पुन्हा असा वाटेत काय दिसला, नारळ, लिंबू, मिरची किंवा काहीही, तर हात लावायचो नाय. दर्शना काळजीपूर्वक ऐकत होती. काका पुढे म्हणाले, आणखी एक, जिथे कुठेही भूताप्रेता पिशाचे वावरत असतात ना, तिथे देव कायम असता, लक्षात ठेव. असं म्हणून काकांनी सर्वांचा निरोप घेतला. काका आणि त्यांचा मुलगा गावापासून खूप दूर एका घनदाट जंगलात चालत होते. मुलाच्या हातात एक प्लॅस्टिकची पिशवी आणि एका हातात कुदळ होती. त्या पिशवीतील लाल फडक्यात गुंडाळलेला नारळ पाहून मुलाने विचारलं, बाबांनू, ह्यो नारळ आपण जाळून किती नाही टाकत? त्यावर काका म्हणाले, कारण नारळ जर जाळलो तर ता पिशाच पुन्हा मोकळा होतला आणि लोकांका त्रास देतला. काही पिशाच असे असतात ज्यांका बांधूनच ठेवूचा लागता, आणि जाळूचाच आसात तर ज्या माणसाच्या अंगात ता शिरता त्या माणसाक जाळूचा लागता, जा शक्य नाही. म्हणून ह्यो नारळ आपणाक एका जागी पुरूचो लागतलो, म्हणजे कोणा गावाचो नाय. काही वेळ चालल्यावर ते एका विशाल वडाच्या झाडापाशी येऊन थांबले. आसपासची जागा पाहून काकांनी एक योग्य जागा निवडत तिथे 1-2 फूट खोल खड्डा खणून तो नारळ तिथे पुरण्यास सांगितले. थोड्याच वेळात मुलाने खड्डा खणून तो नारळ तिथे पुरून त्यावर एक भला मोठा दगड आणून ठेवला आणि मग दोघेही तिथून निघून गेले. 3 महिन्यानंतर गावात रात्रभर जोराचा पाऊस सुरू होता. सोसाट्याचा वारा झाडांना हेलावून सोडत होता. लोकांच्या घराची कौले उडून जाऊ लागली. ढगात भयंकर विजा चमकत होत्या. गावातील लोकांची खात्री झाली होती की आज नक्कीच कुठेतरी वीज पडणार. दुसऱ्या दिवशी सकाळी पावसाचा जोर ओसरला. आजूबाजूची झाडे कोलमडून घरांवर पडली होती. रस्त्यावर विजेचे खांब कोसळले होते. बरंच नुकसान झालं होतं. गावातील 4-5 पोरं दूरच्या एका धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जंगलाच्या वाटेने जात होती. त्यावेळी एक भलं मोठं वडाचं झाड कोसळून पडलेलं त्यांना दिसलं. त्यावर वीज कोसळली असणार याचा त्यांना अंदाज आला. त्या झाडाचा आकार इतका प्रचंड होता की जमिनीत खोलवर रुजली गेलेली सर्व पाळेमुळे बाहेर आली होती आणि त्यामुळे आसपासची जमीन बऱ्यापैकी उखडली गेली होती. झाडाला पार करत असतानाच त्यांच्यापैकी एकाला तिथे एक नारळ दिसला. त्याने तो हातात घेत इतरांना दाखवत म्हटलं, अरे हा नारळ इथे कुठून आला?
त्यावर एकाने जरा रागातच म्हटलं, अरे कशा हातात घेतस तू? कोणीतरी ओवाळून टाकलेलो असात. तुमका मुंबईच्या लोकांका या सांगून कळायचा नाही. खाली टाकून दी बघू तो नारळ. त्यावर तो हसला आणि समोरच्या एका दगडाच्या दिशेनं जोरात फिरकावला. तसा तो नारळ फुटला आणि